जय मित्रांनो, बघा आपण जो इतिहासाचा अभ्यास सुरू केला होता त्याच्यामध्ये आज आपल्याला जे आहे हे मुघल भारतात कसे आले हे बघायचं आहे. तर बघा, मुघल भारतात येण्यामागचे जे कारण आहेत याच्यामध्ये सर्वात प्रमुख कारण म्हणजे पैसा. भारतात सापडला भारतात त्यावेळेस आढळून येणारे खूप मोठ्या प्रमाणावरती असलेले भारतातले सोने हे त्याच्यासाठी एक मुख्य कारण ठरते. आणि दुसरं म्हणजे भारतात विखुरलेल्या छोट्या छोट्या सत्ता. तर बघा, त्यावेळेस जर बघायचं झालं तर दिल्ली सल्तनत ही एक फक्त एक मोठी सत्ता होती, तर बाकी सर्व जे सत्ता आहेत ह्या छोट्या छोट्या होत्या. तर बघायचं झालं तर राजस्थानमध्ये काही सत्ता असतील, इकडे महाराष्ट्रामध्ये काही असतील, तर अशा प्रकारे ज्या सत्ता आहेत त्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या सत्ता होत्या. तर बघा, मुघलांमध्ये सर्वप्रथम भारतात आलेला आपल्याला बघायला मिळतो बाबर. तर बघा, बाबर हा हा मूळ उझबेकिस्तानचा. तर बघायचं झालं तर याचे वडील जे आहे ते तैमूर कडून आणि याची आई जी आहे चंगेज खान कडून येतं. तर बघायचं झालं तर इनडायरेक्टली हा जे संपूर्ण जगातील झालेले जे दोन क्रूर शासक आहेत, हा इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली त्यांच्या वंशाशी संबंधित आहे. तर बघा, बाबर बाबर भारतात आला. बाबर भारतात येण्यामागे कारण काय? तर बघा, याचे भारतात येण्यामागचे कारण काय? तर याची भारतामधील सत्ता जी आहे हे आपल्याला माहित आहे 1526 ते 30 याने भारतामध्ये राज्य केलेलं आहे. तर बघा, हा भारतात कसा आला? तर बघायचं झालं तर हा भारतात येण्यामागे दोन कारण. एक भारतातील संपत्ती आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस दिल्ली सल्तनतीचा आखरी वंश लोधी वंश, त्या लोधी वंशामध्ये इब्राहिम लोधी जो आहे हा शासक आहे आणि त्याचा काका दौलत खान लोधी, या दौलत खान लोधीने याला भारतामध्ये येण्याचं इन्व्हिटेशन दिलं. कारण की बघायचं झालं तर इब्राहिम लोधी हा एक क्रूर शासक होता आणि त्याचा काका दौलत खान लोधी याला ती सत्ता हडपून घ्यायची होती. त्यामुळे याने बाबरला भारतात बोलवलं. पण बाबरने भारतातील धनसंपत्ती किंवा आपल्याला म्हणतील भारतातील वैभव बघून त्याने भारतातून जाण्यास नकार दिला. तर बघा, याने भारतात आल्यामध्ये येता येताच याने आपल्याला बघायला मिळेल पंजाबवरती जो आहे ताबा मिळवला. पंजाबवरती ताबा याने जो आहे 1524 ला मिळवला. तर 1524 ला याने काय केलं? तर 1524 ला पंजाब जिंकला व 1526 ला काय आहे, 1526 ला पानिपतची पहिली लढाई. या लढाईमध्ये काय आहे, तर या लढाईमध्ये एका बाजूला बाबर आहे आणि बाबर विरुद्ध काय आहे, इब्राहिम लोधी. या युद्धामध्ये बाबरचे जिंकण्याचे कारण, मुख्य कारणे काय? तर बाबरने भारतात पहिल्यांदाच वापरलेला तोफखाना व बाबरची जी युद्धशैली होती ती म्हणजे तुगलमा. त्या तुगलमा युद्धशैलीमुळे आणि बाबरने वापरलेल्या तोफा यांच्यामुळे या युद्धात बाबरचा विजय झाला व मुघल सत्ता भारतात प्रस्थापित झाली. आणि तेच बघायचं झालं तर बाबरने आपल्याला बघायला मिळेल त्याच्याच दुसऱ्या वर्षी म्हणजे 1527 ला जे आहे हे खानवाची लढाई केली. खानवाची लढाई कोणाविरुद्ध केली? तर खानवाची लढाई जी आहे हे राणा सांगा यांच्या विरुद्ध केली. तर बघा, राणा सांगा विरुद्ध याने लढाई केली व याच्यामध्ये सुद्धा बाबर विजयी ठरला. पण राणा सांगा जो लढाई करत होते ते बघायचं झालं तर राणा सांगा हे त्यावेळचे एक उत्तम शासक होते. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षापासून लढाई लढण्यास सुरुवात केली व ते खानवाच्या लढाईपर्यंत कुठलीही लढाई हरलेली नव्हती. खानवाच्या लढाईपर्यंत कुठलीही लढाई हरलेले नव्हते. तसंच बघायचं झालं तर राणा सांगा यांना एक हात नव्हता, एक पाय नव्हता, यांना एक
कान नव्हता आणि यांचा एक डोळा सुद्धा गेलेला होता. तर अशा अशा प्रकारचा व्यक्ती, ज्याला एक हात नाही आहे, जो एका हाताने लढतोय, त्याला एक पाय नाही आहे, तो एका पायावर उभा राहून लढतोय, त्याचा एक डोळा नाही आहे, असा व्यक्ती जो आहे तो जवळपास 50 ते 60 लढाया या लढाईच्या अगोदर जिंकलेला आहे. तर बघा, तर नंतर काय झालं, तर याचा 1530 ला मृत्यू झाला. तर बघा, याने दिल्ली सल्तनतीत आल्यानंतर याने ज्या केलेल्या बाबी आहेत किंवा याने घडून आणलेले बदल आहेत किंवा यांनी लढलेलं किंवा याची जी पूर्ण क्रोनॉलॉजी आहे, हे आपण एका स्टोरी फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. तर बघा, 1524 ला बाबर भारताकडे निघाला. भारतात येता येता त्याने पंजाबवरती ताबा मिळवला व तदनंतर 1526 ला त्याने पानिपतची लढाई इब्राहिम लोधी विरुद्ध लढून इब्राहिम लोधीला हरवलं व दिल्ली सल्तनतीचा ताबा मिळवला व भारतामध्ये दिल्ली सल्तनतीचा अंत झाला आणि मुघल साम्राज्याची सुरुवात झाली. तदनंतर त्याने 1527 ला खानवाची लढाई लढून राणा सांगा यांना हरवलं व राजस्थानमध्ये स्वतःचे वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली व त्याने 1528 व 29 ला अफगाण शक्तींविरुद्ध जे आहेत ते खूप सारे आक्रमण रोखले व त्यांना पराभूत करून अफगाण येथील काही प्रदेश काबीज केला. तर बघायचं झालं तर याचा मृत्यू जो आहे हा आग्रा येथे झाला. याने याची लिहिलेली आत्मकथा म्हणजे तुझुकी बाबरी, जिला आपण बाबरनामा म्हणतो, आणि याची जी युद्धशैली होती ती म्हणजे तुगलमा. तुगलमा युद्धशैलीमध्ये काय असायचं, तर तुगलमा युद्धशैलीमध्ये बघा, सैन्याचे जे आहे ते 4 भाग केलेले असायचे. 4 भागामध्ये एक भाग जो असायचा तो एक मुख्य सेना असायची. एका बाजूला जी सेना असायची ती उजव्या बाजूची सेना आणि एक डाव्या बाजूची सेना, आणि त्याच्या पुढे जे असायच्या याच्या तोफा असायच्या. उजव्या बाजूची सेना जी आहे आणि उजव्या आणि डाव्या बाजूची सेना आहे, हे शत्रू सैन्य जर इथं असेल तर शत्रू सैन्याला घेरायचं काम करायचे. इथे असलेला तोफखाना आणि याचे नेमबाज जे आहे ते सैन्यावरती हल्ला करायचे व याची जी मुख्य सेना आहे ही घोडस्वारांची असायची. ते घोडस्वारांची सेना डायरेक्टली जे आहे ते एकदम वेगाने जाऊन त्या पुढील सैन्यावरती हमला करत असे. अशा प्रकारची याची जी पद्धत होती युद्ध करण्याची, तिला आपण तुगलमा पद्धत म्हणतो. तर नंतर बघा, तसं बघायचं झालं तर जे भारतात मुघल सत्ता जी भारतात बाबरने स्थापित केली त्याच्यामध्ये बघायला मिळेल आपल्याला बाबरने फार काळ राज्य केलेला नाही. तर नंतर त्याचा मुलगा हुमायून हा गादीवरती आला. हुमायूनने सत्ता राखण्याचा प्रयत्न केला, बट त्याला सत्ता राखता आली नाही. तो शेरशाह सुरी यांनी त्याला हरवलं व काही वेळ त्याला दिल्ली सल्तनतीच्या सत्तेपासून वंचित ठेवले. शेरशाह सुरीच्या मृत्यूनंतर शेरशाह सुरीच्या मुलांना हरवून हुमायून गादीवरती वापस आला. हुमायून गादीवरती वापस आल्यानंतर काय झालं, हुमायूनचा दुसऱ्या वर्षी मृत्यू झाला. हुमायूनचा मृत्यू झाला असताच अकबर सत्तेवरती आला. अकबर ज्यावेळेस सत्तेवरती आला त्यावेळेस अकबरचे वय 14 व वयाच्या 14व्या वर्षीच त्याने पानिपतची दुसरी लढाई लढली. तर बघायचं झालं तर इनडायरेक्टली ही लढाई आहे ही अकबरचा जो अंगरक्षक होता त्याने लढली. तसंच बघायचं झालं तर अकबर अकबर जो आहे, अकबर सत्तेवरती आल्यानंतर अकबरने काय केलं, तर अकबरचे जे कार्यकाळ आहे हा जवळपास 40 ते 50 वर्षाचा कार्यकाळ आहे. तर बघायचं झालं तर अकबरने जो कार्यकाळ सत्तेवरती राहिलेला आहे तो कार्यकाळ हा सर्वात मोठा कार्यकाळ आहे. या कार्यकाळामध्ये त्याने खूप सारे बदल जे आहेत ते घडवून आणले व त्याची आत्मकथा अकबरनामा किंवा तुझुकी अकबरी ही सुद्धा प्रसिद्ध झाली. बट तुझुकी अकबरी हे अबुल फजल यांनी लिहिलेली होती. अबुल फजल जर बघायचं झालं तर हे त्याच्या दरबारातील एक लेखक होते व त्यांनी जे नवरत्न दरबारामध्ये ठेवलेले होते त्याच्यापैकी हे एक होते. तसंच बघायचं झालं तर अकबर हा अशिक्षित होता. तर बघा, हे झाली दिल्ली सल्तनतीतील जे शासक आहेत त्यांची एक
यांचा एक तुम्हाला आढावा. तर बघा, बाबर याने जी पानिपतची लढाई लढली, ती पानिपतची लढाई आपण सविस्तर लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, पानिपतची जी लढाई आहे, या लढाईमध्ये बाबरचं जे सैन्य आहे हे 30,000चं, आणि जो लोधी आहे, त्या लोधीचं सैन्य जे आहे हे किती, तर हे 1,00,000. बघायचं झालं तर बाबर हा जवळपास 14 ते 15,000 सैनिकच घेऊन आला होता. बट सिकंदर लोधी, इब्राहिम लोधीचा काका होता, त्याने त्याला 15,000 सैनिक दिले. त्याने त्याला 15,000 सैनिक दिल्यामुळे बाबरची सेना ही 30,000ची झाली व बाबरचा तोफखाना, त्याच्यामुळे बाबर या युद्धात विजयी ठरला. या युद्धामध्ये बाबरची जी युद्धनौका होती ती तुगलमा, ही मी तुम्हाला सांगितलेली आहे. बट याने जे युद्धाचं मैदान होतं त्याच्यामध्ये केलेले काही जे आपल्याला बघायला मिळेल की जे गुरिला वॉरफेअर सध्याच्या काळात आपण म्हणतो, त्याचा उपयोग याने सुद्धा केला. याने 7 किलोमीटर लांब एवढा नाला हा खणून ठेवला. आणि बघायचं झालं तर या नाल्यामध्ये याने असे काटेदार लाकडांची किंवा तारांच्या अशा प्रकारच्या वस्तू ज्या आहेत ह्या बनवून ठेवल्या व तो नाला झाकून ठेवला. ज्या वेळेस इब्राहिम लोधीचे हत्ती सेना ही या गड्ड्याकडे पुढे आली किंवा या नाल्याकडे पुढे आली, तेव्हा ती सेना या नाल्यामध्ये गेल्यामुळे त्याच्या हत्तीचे हे फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे बघायला मिळेल आपल्याला की इब्राहिम लोधीची सेना जी आहे हे याच हत्तींच्या पायाखाली जास्त करून मारल्या गेली. तर बघा, या युद्धामध्ये इब्राहिम लोधीचा मृत्यू झाला. इब्राहिम लोधीचा मृत्यू झाल्यानंतर इब्राहिम लोधीचं आपल्याला म्हणता येईल मुंडकं कापून बाबर पुढे नेण्यात आलं. बाबर पुढे नेल्यानंतर बाबरने आदेश दिला की सर्व जे सैनिक मृत्युमुखी पडले आहेत त्यांचे मुंडके कापा व त्याचा एक आपण विजयी ठरलो या युद्धात त्याची एक स्मारक बनवा, असे स्मारक जे आहे हे बनवण्यात आले. त्यानंतर दुसरं युद्ध, खानवाचं युद्ध. बघा, खानवाचं युद्ध जर बघायचं झालं तर हे सुद्धा राजस्थानमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एक ठिकाण आहे तिथे झालेलं आहे. तर बघा, खानवाच्या युद्धामध्ये काय झालं, एका बाजूला राणा सांगाची 15,000ची सेना, तर दुसऱ्या बाजूला बाबरची जी आहे ही 40 ते 45,000ची सेना. बघायचं झालं तर असं जर युद्धाचं मैदान असेल तर एका बाजूला बाबर आहे, एका बाजूला राणा सांगा आहे. राणा सांगा आहेत. याने या युद्धामध्ये सुद्धा त्याची जी युद्ध पद्धती होती तुगलमा हेच वापरली. त्याची जी आहे ही डाव्या बाजूची, ही उजव्या बाजूची हे मुख्य सेना, हे तोफखाना आणि तीरंदाज. तर बघा, राणा सांगा यांची युद्धशैली काय होती, की यांची युद्धशैली एकदम आपल्याला सोप्या प्रकारामध्ये बघायला मिळेल. जे राणा सांगा आहे ते राणा सांगा सर्वात पुढे, त्याच्यासोबत त्यांचा एक दुसरा सेनापती आणि आणखी एक सेनापती आणि मागे बाकी सर्व सेना. त्याच्यामध्ये हत्ती असतील, घोडे असतील, बट जे तोफा आहेत ह्या नसतील, कारण की बाबर याने भारतात तोफा ह्या पहिल्यांदा आणल्या होत्या किंवा भारतीय युद्धांमध्ये तोफांचा जो उपयोग आहे हा पहिल्यांदा बाबरनेच केला. तर या युद्धामध्ये काय झालं, राणा सांगा यांचे दोन्ही जे कमांडर होते किंवा सेनापती होते हे मारले गेले व राणा सांगा हे युद्धामध्ये त्यांचा हत्ती घेऊन हे सर्वात पुढे आघाडीवर होते. हे हत्तीवरती असल्यामुळे सैन्याला एकदम विजिबल होते. तसंही बघायचं झालं तर भारतीय युद्धांमध्ये पूर्वीच्या काळामध्ये हत्तीचा उपयोग हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हा हत्तीचा उपयोग जो फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, या हत्तीच्या उपयोगामुळे भारतीय युद्धामध्ये आपल्याला बघायला मिळेल कुठं कुठं त्याचा फायदा झालेला आहे व कुठं कुठं त्याचं नुकसान जे आहे ते फायद्यापेक्षाही जास्त नुकसान झालेलं आहे. तर बघायचं झालं तर या दोन्ही युद्धांमध्ये हत्ती हे वापस फिरून आपलं सैन्य उचलण्यामागे कारण जे आहे हे तोफा ठरले, कारण की तोफांचा जो आवाज होत होता त्यामुळे हत्ती जे आहे त्यांच्यावरती नियंत्रण न राहिल्यामुळे हत्ती हे स्वतःच सैन्य किंवा त्याच्याच राजाचं सैन्य जे आहे हे उचलत असत. तर बघा, अशा प्रकारे राणा सांगा हत्तीवरती पुढे निघाले व राणा सांगा यांच्या एकदम आपल्याला म्हणता येईल पॉइंट ब्लँक किंवा एकदम डोक्यावरती
तीर लागला व ते बेशुद्ध पडले व त्यांना बाबर पुढे नेण्यात आलं व राणा सांगा यांची हत्या करून बाबर या युद्धात विजयी ठरला. बाबरचा मृत्यू बघा 1530. बाबरचा मृत्यू हा कर्करोगामुळे झाला. काय झालं तर बाबर भारतामध्ये हा लूट करण्याच्या हिशोबाने आला असून त्याने भारतामध्ये स्वतःची सत्ता प्रस्थापित करून घेतली. ही सत्ता प्रस्थापित करण्यामागे कारण काय तर तसंच बघायचं झालं तर ज्याचा जो देश होता उझबेकिस्तान, इथं दुसऱ्या मोठ्या सत्ता ज्या आहेत त्या उदयास आल्या होत्या व याला माहित होतं की आपण जर तिथं वापस गेलो तर आपण त्यांना टक्कर देऊ शकत नाही किंवा आपण त्यांची युद्धात बराबरी करू शकत नाही. त्यांच्या फौजा ज्या होत्या ह्या याच्या फौजांपेक्षा अफाट होत्या. त्यामुळे याने परत न जाता इथंच याची सत्ता प्रस्थापित केली. तर बघा हा झाला आजच्या लेक्चरमध्ये बाबर कवर. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला हुमायून आणि अकबर बघायचं आहे. तुझुके बाबरी हे काय आहेत? ह्या आत्मकथा आहेत. आत्मकथा म्हणजेच ऑटोबायोग्राफी. तर बघा हे याने स्वतः लिहिलेले आहे. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.